सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ऋषिकेश लाड जे विश्वजित कदम यांचे भाचे आहेत त्यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। गुलाल खेळण्याची उत्सुकता आहे 100%। आणि हा गुलाल सांगलीच्या लोकांचा आहे, सांगलीच्या सर्वसामान्य लोकांचा, पलूस काडेगावच्या आमच्या माता भगिनींचा गुलाल आहे, तरुण कार्यकर्त्यांचा, पतंगरावजी कदम साहेबांच्या पुण्याईचा हा गुलाल आहे। आणि ऋषी गेल्या अनेक दिवसांपासून जे काम करतोय लोकांमध्ये आणि जे लोकांनी त्याला 5,500हून अधिक मताधिक्याने निवडून दिलं, आज त्याच्या कष्टाचं फळ मिळालंय। स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय माझी बहीण भारतीताई यांना मी विनम्रपणे अभिवादन व्यक्त करतो आणि पलूस कडेगावच्या जनतेचे आणि सांगली जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानतो। आमचे सहकारी सन्माननीय विशालजी पाटील, आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि अभिजितजी पाटील, असे सगळ्या आदरणीय सुरेशजी पाटील आणि रोहित पाटील या सगळ्यांनी जी मदत केली जिल्हा परिषदमध्ये ही सत्ता आणण्याकरता, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। भाषाला कशा पद्धतीचं मार्गदर्शन राहील? कारण पहिली निश्चितपणे मार्गदर्शन राहीलच, कारण शेवटी महत्वाची जबाबदारी ही, हे पद नुसतं नसतं, ही जबाबदारी असते आणि जबाबदारीमध्ये आपल्याला जिल्ह्यात खूप काही करण्यासारखं आहे। तब्बल 9 वर्षानंतर जिल्ह्यात जिल्हा परिषदची निवडणूक झाली आहे, म्हणून खूप काही करण्यासारखं आहे, करेल मला खात्री आहे। लोक ही मार्गदर्शन करतील आणि आम्ही पाठीशी उभे राहू। ऋषिकेश लाड यांचे वडील आहेत, किती मोठा आनंद तुम्ही मानता? आणि आनंद आलेलाच आहे। माझी पत्नी भारती लाड आणि डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांची इच्छा ऋषिकेशच्या विजयानं निश्चितपणे पूर्ण झालेली आहे। साहेबांना आणि भारतीला वाटत होतं की ऋषिकेशनं यांनी सामाजिक कार्य करावं आणि लोकांच्या मध्ये मिसळावं, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊन त्यांना मदत करण्याची ही साहेबांची भूमिका होती। तीच भूमिका आज ऋषिकेश असतील आणि त्याचबरोबर आमदार विश्वजित कदम यांनी फार मोठी मोलाची भूमिका बजावून त्याला मार्गदर्शन करून निश्चितपणे कदम साहेबांचं, बाळासाहेबांचं नाव उज्ज्वल करण्याचं काम, लोकांची सेवा करून निश्चितपणे ऋषिकेश करेल। आणि गेल्या वेळची जी माझी संधी हुकली ती सर्व लोकांनी मला ऋषिकेशच्या रूपाने दिलेली आहे। लोकांना धन्यवाद। ऋषिकेश लाड यांच्या आईंचं वर्षभरापूर्वी निधन झालेलं होतं, तर हा जल्लोष सुरू झालेला आहे। ऋषिकेशची लाड, ऋषिकेशची लाड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।